त्या खालापूरच्या जवळून हात जावं लागते. केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचनं सर्वरी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाता जनी जन्मार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जानकी जीवन स्मरण जय जय राम। बोला। नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर एक स्पेशल गेस्ट आहेत, ते म्हणजे परमपूज्य श्री भिडे मामा। भिडे मामा गोंदवलेकर महाराजांचे शिष्य परंपरेतले आहेत। हो, आणि खामगावला असतात। खामगावला असतो आणि नामालय त्यांनी बांधलेलं आहे। नामालय तू माहिती दे। भिडे मामा हे गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परंपरेतले आहेत। खामगावला मुक्काम असतो आणि 38 वर्ष शासकीय सेवेमध्ये काम करून 1998 मध्ये मामा रिटायर झाले आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांचं हे जे कार्य आहे, ईश्वराची देणगी त्यांना जी लाभलेली आहे, गुरुकृपा जी लाभलेली आहे, हे रामनामाचं प्रचाराचं काम महाराज सर्व सामान्य लोकांना रामनामाकडे वळवण्याचं काम मामांच्या हातून श्री महाराज करून घेत आहेत। मामांनी शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा ते फार्मासिस्ट म्हणून होते आणि फार्मासिस्ट व्यक्तीचं काम हे औषधी वाटपाचं जे सरकारी दवाखान्यांमधलं असायचं, तर ते औषध वाटता वाटता मामा लोकांना रामनाम सुद्धा वाटायचे की बाबा रे, औषध घेता घेता तू रामनाम पण घे, औषधी काम करेल, रामनाम त्याचं काम करेल। अशा पद्धतीने ते सेवेत असताना सुद्धा त्यांचं हे कार्य सुरू होतं आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा अखंड हे कार्य सुरू आहे। पूर्ण महाराष्ट्रभरच मामांना ओळखणारे, महाराजांचे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य म्हणून मामांना ओळखणारा परिवार हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मामा कोणालाही गुरुमंत्र देत नाहीत। कोणीही आला तर मामा त्याला गोंदवल्याला जायला सांगतात आणि सर्वांसाठी एखादं ठिकाण असावं म्हणून, जसं आपल्या या भागामध्ये गोंदवला आहे किंवा जवळपासचे लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात, पण नागपूर विदर्भातले लोक इकडे यायचं म्हणतं त्यांना खूप अंतर पडते। सगळे लोक येऊ शकतात असं गरजेचं नसतं। म्हणून महाराजांच्याच आज्ञेनुसार 1991 पासून खामगावला उपासना सुरू झाली महाराजांची, 5/12/91। आणि गोंदवल्याचे आपले काही ट्रस्ट मंडळी सुद्धा त्यावेळी ती उपासना कशी आहे काय सगळं बघायला त्या ठिकाणी आलेले होते। त्यानंतर महाराजांच्या आज्ञेने खामगावला गुरुपौर्णिमा उत्सव, महाराजांचा पुण्यतिथी उत्सव, महाराजांचा जयंती उत्सव हे मोठ्या प्रमाणात सुरू झाले। विदर्भातले लोक, त्याबरोबरच आपल्या पुणे मुंबईकडची सुद्धा बरीचशी मंडळी ही खामगावला त्या उत्सवाच्या निमित्ताने येत असते। 2 दिवस उत्सवाचं आयोजन असतं, सर्व लोक आनंदाने येतात, राहतात, महाराजांचा प्रसाद घेतात आणि नाम घेऊन त्या ठिकाणून समाधानाने निघून जातात। पुढच्या वर्षीची ती एक शिजोरी सोबत घेऊन जातात, पुढच्या वर्षीच्या उत्सवाची वाट बघत जातात। अशा पद्धतीने सगळं जे काम आहे हे चाललेलं आहे, महाराजांच्या कृपेने हे सुरू आहे आणि पूर्ण विदर्भभर जसा जसा प्रसार होतो आहे तशी लोकांची संख्या देखील वाढत आहे। पण मामा कधीही कोणाला गुरुमंत्र देत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी जिथे लोक भेटायला आलेत त्यांना मामा हे सांगतात की बाबा रे, महाराज बसलेले आहेत, गोंदवल्याला जा, तिथे जाणं होत नसेल तर साखरखेड्याला जा, साखरखेड्याला सुद्धा प्रल्हाद महाराजांचं स्थान आहे। जसं आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोंदवलेकर महाराजांना जास्त प्रमाणात लोकांना माहिती होती पूर्वापासून,
तसं विदर्भामध्ये रामनाम प्रसाराचं कार्य हे प्रल्हाद महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे मामा काही लोकांना तिकडे सुद्धा जायला सांगतात. अशा पद्धतीने हे सर्व नामाचं कार्य, परमपूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांचं कार्य हे मामांच्या हातून पुढे पुढे जात आहे. जय जय रघुवीर समर्थ. काका, ब्रह्मचैतन्यच महाराज तुमचे गुरु आहेत, हे तुम्हाला कसं जाणवलं आणि तो जरा एक्सपिरियन्स सांगा तुमचा. हां, हे बरोबर विचारलं तुम्ही. ज्या वेळेला मी झिरोमध्ये होतो 1900 खामगावला, म्हणजे तांदूळपेशवाला माझं लहानपण होतं. तिथे माझी आई, माझ्या आईच्या आत्या, हे जे ओल्ड एज होते यांच्या सहवासात राहून त्या घरी जे ग्रस्त होते, ज्यांचं घर भाऊराव शामराव कुलकर्णी म्हणून जे ग्रस्त होते, ते महाराजांचे अनुग्रहित होते. ते 1948 एक्सपायर झाले. ते अखंड नामामध्ये राहिले आणि ज्या घरामध्ये ते राहिले, ज्यांचं ते पटवारी पण होतं त्यांचं, त्या घरामध्येच मी तिथे राहिलो आणि तिथे ते नाम चालू होतं. त्या घरी अखंड नाम भिंतीतून कुठूनही मला स्वतःला माझ्या लहानपणी या मुलाच्या वयात असताना मला तिथे ऐकू येत होतं. आणि आमच्या जे होते ओल्ड एज, ते मला नेहमी या नामाबद्दल सांगायचे आणि त्यांनीच मला सांगितलं की श्रीराम जयराम जय जयराम कर. आणि मग तिथून माझ्या महाराजांची सुरू झालं. पण तोपर्यंत गुरुमंत्र घेतला नव्हता. पण अशी परिस्थिती आली की मी माझ्या दवाखान्यात असताना माझ्यावर एकाने प्रयोग केला. बुलढाण्याला होतो मी आणि माझ्यावर प्रयोग केला, कारण मी हे सांगायचो. तुमचा प्रश्न पुढे येईल की तुम्ही सांगता कसं, तर हे महाराज बोलतात माझ्याशी. महाराज मला बोलायला लावतात, मला ते जास्त उमजून येतं आणि मग मी त्यांना सांगायला लागतो. आणि हे नाम अखंड माझी माळ सुरू असते. 1 एप्रिल 1962 मी सर्व्हिसला उभं राहिलो. त्यावेळेला महाराजांनी मला सांगितलं ही आता माळ हातात घ्यायची, रिटायरमेंट सुरू असेल तोपर्यंत पुढे कंटिन्यू करायची. मी त्यावेळेपासून 1/4/1962, तसं तर मी 58-59 पासूनच जप करत होतो, पण नोकरीत उभा राहिलो 1/4/62, त्यापासून अखंड नाम घेतलं आणि नामामध्ये राहिलो. 13 माळाशिवाय मी अन्न ग्रहण करत नव्हतो. आता पुष्कळ तर वयोमानाप्रमाणे पुष्कळचा खंड पडला, पण जप करतो. माझं एकच निदान आहे की माणसाने अखंड नामामध्येच राहावं आणि ह्या बाकीच्या यंत्रापेक्षा जपाची माळ हातात घ्यावी, असं माझे महाराज सांगतात. कारण माझ्या महाराजांच्या हातात माळच आहे. मग आपण का यंत्र घेऊन बसावं, मोजत बसायचं? काय काय मोजणार आयुष्याचं? आपलं वयच मोजलं जात नाही तर ते जप कुठे मोजलं जाणार आहे? तो वर बसला चितलुप्त मोजणारा. माझ्या महाराजांनी सांगितलं आणि मी जे काही बोलतो ते माझे महाराज बोलतात असं म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो. आणि माझं एक मुख्य वाक्य आहे, ते माझा केंद्र किंवा माझा दर्बे काका नेहमी म्हणतात, हां आता आलं, मला काही समजत नाही, मला काही येत नाही. हे माझं वाक्य नेहमी आहे. कारण तसंच आहे, आपण कोण करत आहे आणि का म्हणून मी अभिमान ठेवावा, का म्हणून मी माझा बँड वाजवावा? करते करेवी ते बसले. गुरुमंत्राची व्यवस्था केलेली आहे गोंधवलेला, मग का म्हणून त्या आसनावर मी बसावं? आपण त्या आसनावर बसायचं म्हणजे त्यांचा मान कमी व्हायचा, त्यांना कमीपणा येईल. कधी आयुष्यात येऊ द्यायचं नाही. ते आहेत ते त्यांच्या ठिकाणी आहेत, मी आहे ते माझ्या ठिकाणी. मी त्यांच्या चरणापाशी राहणार. बोला पुढे. मामा, लोकांना गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगू इच्छिता? मी एकच सांगणार आहे, गुरुमंत्राची पूजा, गुरुची पूजा करताना आपलं सर्वस्व आपण त्यांना दान करावं. दान करावं आणि पैसा किंवा धान्य नाही दान करावं, आपण घेतलेलं नाम ते त्यांना दान करावं. अहो तर तुम्ही पैसे तर मला द्याल हो. अहो दान केलं तर दान इतकं माणसाला औषध असतं, यूज द्या म्हणतो. पैसे दिले तर इथे बॅग आणून ठेवली, द्या, पण ते कामाचं नाही आहे. महाराज म्हणतात मला तुम्ही देऊ नका, मला तुम्ही नाम द्या, तुम्ही नाम घ्या. आणि तुम्ही जे नाम घेता त्यातला चतुर्थांश तुम्हाला मिळतो, बाकी महाराजांच्या चरणी अर्पण होतो. म्हणून आपण अखंड नाम घ्यावं पुढे. आणि गुरुमंत्र सांगणे नाही,
गुरुपूजनाच्या दिवशी सद्गुरूंची पूजा करावी. सद्गुरूंची पूजा म्हणजे काय असते तर सद्गुरूंच्या चरणाची पूजा करावी. सर्वस्व ते तिथे आहे, ते जलतत्व आहे आणि जलतत्वाची त्या सगळ्यात मोठी पूजा. गुरुच्या चरणाची पूजा, गुरुला नमस्कार करतात. गुरुला नेहमी दुरून नमस्कार करावा, चरणावर डोकं ठेवू नये, कारण ते अत्यंत पवित्र असतं. आपण काय आहे आपलं हे का ना अनेक समाजाचे आपले दोष असतात ते तिथे आपण अर्पण करतो. त्याचं अर्पण गुरु मंत्र घेतल्यानंतर आपलं एकच कर्तव्य असतं, आपण मंत्राची माळ केलीच पाहिजे. तीच खरी सेवा, तेच खरं गुरुपूजन. नुसतं घेऊन केलं. 4 जण आले. महाराजांना काय आवडतं? महाराजांना जप आवडतो, महाराजांना अन्नदान आवडतं, आणि हेच आपण करावं आपल्या आयुष्यामध्ये पुढे. काका मामा तुम्ही तुमचा गुरुचरित्राचा अनुभव मगाशी थोडा सांगितलेला हा घरी, ते जरा थोडंसं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. खरं हे तर अगदी अंगावर काटे आणल्यासारखं आहे की मला तो जो दृष्टांत घडला आणि ते जे मी पाहिलं ते फक्त मी आणि माझी बायको, माझी मिसेस म्हणजे याची आई, हे आम्ही दोघंच त्याला साक्षी आहे. आम्ही पोथी विकत घ्यायला दुकानात चाललो होतो, पण आम्हाला नाही मिळालं. आम्हाला सांगितलं होतं दुकानदार मी तुला देत नाही म्हणे पोथी. तर म्हटलं का नाही म्हणे आज नाही तू उद्या घे, पोथी शिल्लक नाही म्हणे तुला द्यायसाठी. मला ती पोथी मिळायची होती. ती 1919 मध्ये 1900 मध्ये छापलेली पोथी होती. सांग. आहे ती अत्यंत प्राचीन पोथी आहे. म्हणजे तिची अवस्था म्हणजे आता पान उचललं की त्याचे तुकडे तुकडे पडतात अशा अवस्थेमध्ये आहे. लाकडाची टायपिंगची आहे, लाकडाचं टाईप होतं. आणि ती यांच्या आजोळी यांचं ते लहान भाऊराव शामराव कुलकर्णी. तर भाऊराव शामराव कुलकर्णी नावाचे यांचे मामा होते. ते मामाकडे लहानपणी राहिले. त्या मामांच्या वाड्यामध्ये ती पोथी पूर्ण विखुरलेल्या अवस्थेमध्ये यांना मिळालेली आहे. अजूनही ती पोथी आमच्याकडे आहे. ती प्रासादिक पोथी म्हणून आम्ही तिची पूजा करतो. जेव्हा गुरुचरित्र असतं सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर त्या पोथीची पूजा करून मग सप्ताहाला सुरुवात केली जाते. तर ती पोथी आस्थागत आमच्याकडे आहे. आणि तो एक अनुभव असा होता की एवढे वर्ष बंद असलेल्या घरामध्ये त्या पोथीचं एकही पान तो वाडा सोडून बाहेर गेलेलं नव्हतं. मोठा वाडा होता, त्या वाड्यामध्ये पूर्ण पानं विखुरलेले होते. ते सर्व जमा करून ती पोथी परत लावून घेतलेली होती. असा तो गुरुचा अनुभव आहे. गुरुची कृपा आहे त्यांच्यावरती, त्यामुळे तो प्रासादिक स्वरूपात त्यांना मिळालेला होता. मामा तुमचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना असाच लाभावा ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. माझा आशीर्वाद आहे. माझं एकच वाक्य आहे की सर्वांनी नामामध्ये राहावं आणि सगळ्यांनी नामाचा अनुभव घ्यावा. नामाचा अनुभव घेत जावा. वीर समर्थ उपासनेला तुळजान व्हावे, गुरुदेव संताशिसान व्हावे, सकर्मयोगे वैभाल व्हावे, सर्वमुखी मंगल बोल व्हावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जगवीर समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजार्या सचिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य आनंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या बरोबर श्री रघुवीर वसंतराव दिढे हे दिढे मामाचे चिरंजीव आहेत. दादा एक सांगा, जर सद्गुरू काकांना जर भेटायचं असेल तर काय प्रोसेस राहील, कसं यायचं, खामगाव कुठे आलं आणि खामगावमध्ये कुठे येऊन भेटायचं? दादा मुख्य मी तुम्हाला एक सांगतो की परमपूज्य दिढे मामा म्हणजे आमचे वडील हे महाराज नाहीत, हे एक साधक आहेत. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आहेत. गुरुची कृपा आहे, त्या कृपेनं गुरुचंच कार्य ते पुढे नेत आहेत. आणि मामांचं मूळ गाव
हे खामगावच आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांचं जे शेगाव आहे, शेगावच्या अलीकडे 16 किलोमीटर आधी खामगाव नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी मामांचं वास्तव्य असते. त्यांचं वय वर्ष आता 87 क्रॉस होत आलेलं आहे, 87 संपत आलेलं आहे. आणि तब्येतीच्या दृष्टिकोनातून त्यांना जास्त आम्ही कोणाला भेटू देत नाही. तरी पण लोकांची इच्छा असते आणि लोकांच्या इच्छेचा सन्मान करावा हे महाराजांचं सांगणं आहे. तर आम्ही शक्यतो दुपारी 4च्या नंतर मामांच्या भेटीसाठी कोणाला यायचं असेल तर येऊ देतो. पण आपण काही विचारल्यानंतर मामा आपल्याशी बोलतीलच, आपल्याला काही सांगतीलच असं काही निश्चित त्याचं काही त्यांचं महाराजांनी त्यांना काही आदेश दिला, काही बोलले तर मामा आपल्याशी बोलतात. नाही तर सगळ्यांचं कल्याण हो, आपल्याला आशीर्वाद देऊन प्रसाद देऊन मामा जाऊ देतात. पण आता कसं आहे की लोकांचे अनुभव असतात की बा आम्ही आलो, मामांनी असं सांगितलं होतं, असं झालं. हा श्रद्धेचा विषय आहे, महाराजांच्या कृपेचाही विषय आहे. आणि मामांनी त्यांना काय जे काही सांगितलं असेल साधन करायला की बाबा रे तू जप कर, तुझं कल्याण होईल. त्यानं स्वतः जप केला असेल त्याचं कल्याण झालं, पण तो त्याचं श्रेय मामांकडे देतो, मामा ते महाराजांकडे पाठवतात. अशा पद्धतीने सर्व कार्य असतं. आणि यायचं असेल तर खामगावला आहे, मामांचं घर तिथंच असेल. त्यामुळे आपण फक्त दुपारचे, आम्ही त्यांना दिवसभर कोणाला भेटू देत नाही. 4च्या नंतर मामा आपल्याला भेटू शकतात. एक क्लॅरिटी याच्यामध्ये त्यांनी स्वतः दिलेली आहे की ते कोणालाही गुरुमंत्र देत नाही, तुम्ही गुरुमंत्र घ्या बनवलेलाचा. सो जर कोणाला ह्याच्याबद्दल माहिती अशी पाहिजे असेल तर ही क्लॅरिटी त्यांनी छान स्वतःच देऊन टाकलेली आहे. आता मला सांगा की भिडे मामांचं दुसरं कुठलं कार्य आहे, म्हणजे जे लोकांना त्यांनी अध्यात्म मार्गाला लावलेलं आहे त्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं कार्य केलं आहे त्यांनी, त्याच्याबद्दल सांगा. मामांचं एक सर्व समाजाला सोबत घेऊन चालायचं कार्य आहे. हा माझा. काही ठिकाणी आपण कसं होतं की आपण एखाद्या विशिष्ट गोतावळ्यामध्ये अडकून बसतो. तसं न करता सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं कार्य हे मामांचं आहे. मामांकडे येणाऱ्या लोकांमध्ये कुठलाही भेदभाव नाही. लहान असो, मोठा असो, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, याचा त्या ठिकाणी संबंध नाही. आपल्याजवळ आला, बाबा ये बैस, तुला जे काही नाव आवडत असेल देवाचं, तुझा ज्याही देवावर तुझा विश्वास असेल, तू ज्या देवाला मानत असशील त्या देवाची तू उपासना कर, त्याचं नामस्मरण कर. एवढंच मामा हे प्रत्येकाला सांगत असतात. आणि याचमुळे काय की असं एकाच वर्गाचा व्यक्ती त्यांच्याकडे नाही आहे. लहान्यापासून मोठ्यापर्यंत राजकारणी असो, कोणी असो, सगळे येतात, सगळे जातात. आपण कुठे अडकायचं नाही. म्हणजे कोणाच्याही कशाही विषयामध्ये आपण तिथं थांबायचं नाही. बाबा तुझं चांगलं आहे, तुझं चांगलंच होईल, या एवढं सांगूनच मामा प्रत्येक ठिकाणून बाजूला होत असतात. दुसरं असं की हे रामनाम प्रसाराचं कार्य होता मामांनी मंदिरांच्या बाबत काही जे कार्य केलं, तर मामांचा उद्देश प्रत्येक ठिकाणी पहिले तोच होता, आजही असाच आहे की नवीन मंदिर तयार करू नका. जे आपले जुने मंदिर आहे, जे जीर्णावस्थेत आलेले आहेत, त्याच मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा. कारण आज आपण एखादी वस्तू जी उभी करतो ती उभी करणं फार सोपं असते, पण पुढे ती त्याच पद्धतीनं चालली पाहिजे हे कठीण असते. म्हणून जे जुनं आहे त्याचाच जीर्णोद्धार करायचा, त्यालाच उभं करायचं. अशी आतापर्यंत 8-9 मंदिरं मामांच्या हातून, म्हणजे मामांच्या प्रेरणेने म्हणा, त्यांच्या सहभागातून म्हणा, ही उभी झालेली आहेत. काही एक मंदिर तर असं आहे की त्याचा जवळपास 400-450 वर्षाचा लिखित इतिहास आहे. आणि अर्धा एकर जागेवरती रामाचं ते प्राचीन मंदिर आहे. राम वनवासात जाताना ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गावर ते मंदिर आहे. तिथला काही भाग पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. असं ते मंदिर पूर्ण खंडितावस्थेत आलेलं होतं. आणि त्या मंदिराची खूप मोठी असलेली जमीन हे सुद्धा कालानुरूप लोकांनी ही सर्व संपवलेली होती. त्या ठिकाणचे काही लोक येऊन भेटले, मामांना पुढे करून एक परत नवीन टीम तयार झाली आणि त्यासुद्धा मंदिराचं काम उभं झालं. परमपूज्य शंकराचार्य करवीर पीठाचे हे त्या ठिकाणी त्या मंदिराच्या
मूर्ती स्थापनेसाठी आले होते, कळशारोहणासाठी आलेले होते. त्या मंदिराची जवळपास 100 एकर जमीन जी आहे ती आज रोजी मंदिराच्या ताब्यामध्ये या सर्व प्रयत्नातून 70-80 एकर जमीन मंदिराच्या ताब्यात आलेली आहे. पण काय असतं की हे कार्य करताना सत्पुरुषांना सुद्धा त्रास होतो, जसं सामान्य लोकांना होतो. तसं मामांना सुद्धा 2-3 पातूरच्या कोर्टामध्ये, बाळापूरच्या कोर्टामध्ये सुद्धा उभं राहावं लागलं रामासाठी, राम मंदिरासाठी. त्यात त्यांचा कुठलाही वैयक्तिक विषय नव्हता. राम मंदिर उभं झालं, रामाची स्थापना झाली आणि मामांनी त्या ठिकाणाहून नमस्कार करून बाजूला झाले. कुठेही थांबायचं नाही, अडकायचं नाही. राम आहे त्याचं तो कार्य पुढे चालवत राहतो. बघा काय असतं, जेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेचं, ज्याची ती इष्टदेवता जी असेल ती, आता मला माझ्या गुरूंनी दिलं नामस्मरण आहे, मी नामस्मरण करतो. अर्थात मी माझी नोकरी करून, माझा शेती उद्योग सगळं सांभाळून जेवढा मला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मी माझं करत राहतो. कारण माझ्या गुरूंनी मला असं काही सांगितलं नाही की तू या वेळेसच बसून केलं पाहिजे, आंघोळ करूनच केलं पाहिजे, असं काही नाही. जेव्हा तुला वेळ मिळेल, तू गाडी चालवत असो, तुझ्या ड्युटीवर बसलेला असो, असा वेळ मिळेल तसं तू नामस्मरण फक्त करत राहा. हे करता करता आपल्याला, म्हणजे सामान्य लोकांना प्रपंचामध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. समस्या येत असतात, प्रत्येकालाच येतात, असं काही नाही. पण त्या समस्येतून बाहेर पडायचा जो मार्ग असतो तो आपला, सद्गुरूची जर आपल्यावर काही कृपा असेल तर आपण त्यातून, अगदी त्रास होतो पण हळूच निघून जातो. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रारब्ध आपल्याला प्रत्येकाला सांगितलेलं आहे. प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे सांगितलेलं आहे. गुरु तुमचे संपवू शकतात, पण गुरु म्हणतात हे आता मी जर याच्या बाजूला गेले तर आपल्याला पुनर्जन्मावर विश्वास आहे, हे परत त्याला भोगावे लागते, म्हणून आताच ते संपलं पाहिजे. मग गुरु तुम्हाला त्रास तर होईल, पण त्या त्रासातून तुम्ही सहजरित्या बाहेर कशी निघाल हे बघत असतात. मी एक छोटासा माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. खामगावला एक नामालय नावाची एक वास्तू उभी झालेली आहे 7-8 वर्ष अगोदर, की जे मामांच्या घरी जी उपासना आहे, साधारण 91 पासून जी उपासना केंद्र म्हणून सुरू झालं गोंदवलेकर महाराजांचं. आणि परिवार वाढत गेला, महाराजांचे उत्सव वाढत गेले. मग काहीतरी सगळ्यांसाठी एखादी वास्तू असावी, कारण मामांचं घर छोटं आहे, मामा कोणाकडून काही घेत नाही, त्यामुळे मामांनी स्वतःचा पसारा कधीच वाढवला नाही. जे छोटंसं घर आहे आजही मामांचं तसंच घर आहे. मग या भक्त मंडळी, बाहेरचे लोक येतात, त्यांची व्यवस्था कुठे व्हावी, उत्सवासाठी येण्याची खूप लोकांची इच्छा असते. त्या सर्वाचा विचार करता एक नामालय नावाची एक वास्तू उभी झालेली आहे. त्या ठिकाणी महाराजांचे सर्व उत्सव होतात आणि त्या ठिकाणी असलेले सर्व वृक्ष, जे झाडं लावलेले आहेत, त्या झाडांना पाणी देण्यासाठी आणि महाराजांचा सकाळ संध्याकाळचा दिवा उदबत्ती करण्यासाठी मी रोज तिथे जातो. एक दिवस असंच रात्री मी गेलो, ड्युटीवरून आल्यानंतर तिकडे गेलो आणि सगळ्या झाडांना पाणी देत होतो. माझं पाणी देणं झालं. जो बोरवेल केलेला आहे तो, आमचे जे 2 हॉल आहेत नामालयाचे, त्या छोट्या हॉलमध्ये बोरवेल आहे. तर त्या बोरवेलमधून जो पाईप बाहेर आलेला असतो तो कुठेतरी गळत होता आणि त्या आतमध्ये टाईल्सवर पूर्ण पाणी जमा होत होतं. आता ते मी 8-15 दिवसापासून बघत होतो, पण ते काही कुठून येतं ते काही दिसत नव्हतं, काही बघितलं नाही. त्या दिवशी म्हटलं आपण हे कुठून पाणी येते बघू. बोर सुरूच होता, खाली पूर्ण पाणी साचलेलं होतं. मी नेमकं झाडांना पाणी देऊन आत आलो. रात्री 8-8:15ची वेळ असेल, थंडीचे दिवस होते समजा. आणि मी त्या बोरमधलं आलेलं जे पाईपचं बेंड होतं बाहेर आलेलं, ते हाताने पकडलं. ते पकडलं तर मी त्याला चिपकलो. बाई, हे तर म्हणजे बोरच्या पाईपमधून शॉक येऊ शकतो, करंट येऊ शकतो, असं आपण विचारच नाही करू शकत. तेव्हा त्यात करंट कसा आला? मग आजूबाजूला कोणीच नाही, कारण नामालय ही वास्तू ज्या ठिकाणी आहे आजूबाजूला 100 मीटरमध्ये कोण नाही. बाजूला पेट्रोल पंप आहे, मोकळी जागा आहे. एका बाजूला एक टाईल्सचं दुकान आहे, मधात पूर्ण मोकळी जागा आहे. समोर रोडपर्यंत 200-300 फुटाची मोकळी जागा आहे. त्यामुळे कोणी तिथे येणं, मला तिथून काढणं काहीच विषय नव्हता.
आणि मी पूर्ण पाण्यात उभा आणि त्याला मी चिपकलो. थोडा वेळ बिलकुल काही सुचलं नाही. आवाज तोंडातून जोरात आवाज निघाला आणि मी खाली पडलो. कसा पडलो, काय पडलो, खाली पडलो. जसा मी पडलो तर मी त्या मोटरपासून सुटलो. सुटल्यानंतर मी तसाच मागे सरकून थोडा वेळ बसून राहिलो. त्या मोटरकडे बघितलं की झालं कसं. मग उठलो, गाडी घेऊन ते बोअरचं बटन बंद केलं. बाहेर येऊन माझ्या 2 मित्रांना फोन केला की गड्या रे, असं असं झालं आणि मी आता संपलो होतो. कारण काही वाचायचा चान्सच नव्हता. मी पाण्यात उभा होतो. म्हणजे अर्थिंग वगैरे जे काही इलेक्ट्रिकच्या भाषेत असतात ते सगळं सगळं झालेलं होतं. इथून मला कोणी काढेल असं कोणीच नव्हतं. पण त्याच वेळेस मी खाली पडणं, ती मोटर हलणं, मी त्यातून सुटणं, हे कोणीतरी त्या ठिकाणी घडवलं. हीच श्रद्धा आणि हे माझ्या गुरूंनीच मला वाचवलं, ही माझी श्रद्धा आहे. असे काही अनुभव आपल्याला येत असतात. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांनी, एक इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यामध्ये, त्यांनी जाऊन ते बघितलं की बाबा असं काय झालं. बोरची मशीन खाली असते पाण्यामध्ये, त्यातून प्लॅस्टिकचा पाईप वर आलेला असतो आणि त्या खालपर्यंत एक केबल गेलेली असते. ती केबल उंदरांनी तोडली, कारण तो नामालयाचा भाग थोडा मोकळा भाग आहे, चांगली भाग आहे. ती वायर ज्या ठिकाणी कुरतडली त्या ठिकाणी त्या बोअरची कॅप होती, लोखंडी कॅप, त्या कॅपला ती वायर टच झालेली होती. त्यातून तो करंट त्या लोखंडी बेंडमध्ये आलेला होता आणि त्याला मी चिपकलो. किती कशी घटना घडली. मी खाली पडल्यानंतर ती मोटर हल्ली, मी त्यातून सुटलो आणि वाचून तुमच्यासमोर उभा आहे, तुमच्यासमोर बोलून राहिलो. ही माझ्या गुरुचीच कृपा आहे, नाही तर मी संपलो होतो. हा एक असे अनुभव असतात की संकट येते, मोठं संकट येते, पण त्यातून आपण बाहेर निघतो. मग तेव्हा वाटते की नाही, अरे कुछ तो है. हे कसं आहे, मानो या न मानो, मानो तो भगवान आहे, नाही तो पत्थर आहे. हा असा अनुभव आहे. दादा, माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. एक खामगावला वेद पाठशाळा आहे. गोविंददेव गिरीजी महाराज म्हणजे जे आपल्या अयोध्येच्या राम मंदिराचे खजानजी आहे, त्यांच्या माध्यमातून चालणारी वेद पाठशाळा आहे, जय जगदंब वेद विद्यालय म्हणून. आणि त्याचं जे ट्रस्ट मंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला घेतलेलं आहे. आणि त्या जागेचा भूमिपूजन सोहळा होता. त्यावेळेसचे माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब तिथे येणार होते आणि त्यांच्यासोबत मला पूजेच्या ठिकाणी बराच वेळ राहायला मिळणार होतं, म्हणून मला खूप आनंद होता. आणि त्या आनंदाच्या भरात बरेचसे कामं करत होतो. त्या आनंदाच्या भरात मी गाडीवरनं पडलो. पडल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर झाला. माझ्या गुडघ्याचं जे खालचं हाड असते याचे जवळपास 15-20 तुकडे झाले. घराच्या जवळच मी पडलो होतो. 20 मिनिटांमध्ये मला मित्र कंपनीने उचलून दवाखान्यात नेलं. डॉक्टरने एक्सरे काढला, ऑपरेशन करना पडता है, इतने तुकडे हो गए. ठीक आहे, आता जे झालं ते दिसूनच राहिलं. तो म्हणे आज आपण काहीच करू शकत नाही, आज प्यायला प्लॅस्टर लावून बंद करू, 5 दिवसाच्या नंतर आपण हे करू. 5 दिवस गेले. 5 दिवसांनी आम्ही दवाखान्यात गेलो. त्यांनी दिलेल्या वेळेवरती म्हणे सकाळपासून काही खायचं नाही, काही. ठीक आहे, ओके, सगळं मान्य. 11 वाजले, 12 वाजले, आम्ही दवाखान्यात जमा झालेलो. त्यांची ती CR मशीन असते जी ऑपरेशनसाठी लागते, ती मशीन बिघडली. तो म्हणे 3 वाजेपर्यंत आपला टेक्निशियन येईल, त्यानंतर आपण ऑपरेट करू. ठीक आहे, मान्य. 2-2:30 वाजले, टेक्निशियन आला. तो म्हणे ही मशीन रिपेअर होत नाही. आमचं ऑपरेशन कॅन्सल झालं. तो म्हणे आता 15 दिवस आपल्याला थांबावं लागेल, तोपर्यंत मशीन माझी येत नाही. तुम्ही दुसरीकडे जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आमचे जावई आहेत डॉक्टर अरविंद पाटील. म्हटलं आता सरळ जावईबाकडे चला, मग बघू काय करायचं. इथं गेल्यानंतर निर्णय झाला की एक डॉक्टर प्रवीण पाटील म्हणून खामगावमध्येच आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांच्याकडे करूया. त्यांच्याकडे करू. ऑपरेशन तर करण्याचा दुसरा पर्याय नाही आहे. इथे गेलो. त्यांनी ते सगळं बघितलं. ते म्हणे काही हरकत नाही, ऑपरेशन तर करावंच लागेल म्हणे याचं. त्या अगोदर आपल्याला काही टेस्ट लागतील ते आपण करून घेऊ. ठीक आहे. त्या सगळ्या टेस्ट केल्या. त्यांनी एक 5-6 दिवसाची वेळ दिली होती.
त्या वेळेमध्ये आम्ही अकोल्याचे एक प्रख्यात सर्जन आहेत ऑर्थोपेडिकमधले डॉक्टर नाव मी विसरलो, देशमुख, त्यांच्याशी संपर्क केला आमच्या जावयांनी आणि सांगितलं असं असतं, मी काही हरकत नाही. त्यांनी ते फोटोज वगैरे सगळे बघणे म्हणे याला आपण काय करता येईल आपण बघूया. पण मला थोडासा स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी माझं ऑपरेशन एक 10-12 दिवस टाळलं. त्या 10-12 दिवसानंतर जेव्हा ते ऑपरेशन माझं ठरलं, डॉक्टर साहेब अकोल्याहून निघाले. खामगावात मी ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. अर्धा-पाऊण तास मी त्या ऑपरेशनच्या टेबलवर आहे. सगळी प्रोसिजर सुरू झालेली आहे. आणि हॉस्पिटलला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की पहिले एक माझा एक्सरे काढा. डॉक्टर साहेब म्हणे की आवश्यकता नाही ना, आपल्याला ऑपरेट करणंच आहे ते. पण माझी मिसेस म्हणे नाही सर, ते आपल्या ऑपरेटर करणंच आहे म्हणे, पण आमची इच्छा आहे की एकदा एक्सरे करून घ्यावा. त्यांनी तो एक्सरे केला. अकोल्याहून जे आमचे देशमुख सर आले त्यांनी तो एक्सरे बघितला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव थोडेशा बदललेले त्यांना दिसले. मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. मग ती सगळी टीम त्यांच्या आतमध्ये आली. ॲनेस्थेशियावाले गडबड करत होते, डॉक्टर अग्रवाल म्हणून होते. व ते टाईमनुसार द्यावा लागतो ना, किंवा यांना ॲनेस्थेशिया किती ग्रॅमचं लावायचं, काय करायचं. ते म्हणजे रुको जरा मेरे को एक बार इस मशीन के ऊपर टेस्ट करने दो. मग ती CR मशीन त्यांनी लावली आणि स्क्रीनवर सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी माझ्या पायाचं टोंगळ्याचं पूर्ण ते बघितलं. मग सगळं बघितल्यानंतर ते या डॉक्टर लोकांना म्हणे की याचं ऑपरेशन करायची गरज मला वाटत नाही. म्हणजे 15 दिवसाच्या वर होऊन गेलेले की ऑपरेशन उद्या करायचंय, परवा करायचंय. माणूस 2दा ऑपरेशन थिएटरमध्ये जातोय. पहिल्यांदा जातोय, 15 मिनिटात वापस येतो तर काहीतरी स्किनचा प्रॉब्लेम दिसतो. दुसऱ्यांदा माणूस ऑपरेशन थिएटरवरती आहे, अर्ध्या-पाऊण तासाच्या वर झालेला आहे, बाकीची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि जो सर्जन आहे तो म्हणतो की याची ऑपरेशनची मला गरज वाटत नाही. असं जेव्हा होते तो तुमको मानना ही पडेगा की काही ना काही कुठेतरी देवाची तुमच्यावर कृपा आहे. मग ही कृपा कशी होते तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. कुछ किया तो कुछ मिलेगा, कुछ नहीं किया तो क्या मिलेगा. मानलं तर सगळं आहे. असे हे माझे छोटे अनुभव. आज मी तुमच्यासमोर चालून राहिलो, फिरून राहिलो, पळून राहिलो. कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता दादांना माहीत आहे की एवढे तुकडे झालेले असताना डॉक्टरांनी ज्या सर्जनकडे मी ऑपरेशन करणार होतो यांना सगळ्यांना समजावून सांगितलं की बा याचं ऑपरेशन करायची आपल्याला गरज का नाही. मग म्हणे अजून कोणाला तर माझ्या बायकोला बोलावं म्हटलं, ती घाबरलेली आहे, तिला सांगा समजावून. मी आज तुमच्यासमोर उभा आहे, चालतोय, फिरतोय, सगळं ओके, मला कोणताही प्रॉब्लेम नाही. नाही तर डॉक्टरचं कामच असते, काही तुटलं की बस काटो, ठोकपीट करा, खेळापट्टी लावा. पण असा अनुभव जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला मान्य करावंच लागतं की कुछ ना कुछ आहे. मग ते तुम्ही त्याला ईश्वरी कृपा म्हणा, काही चमत्कार म्हणा, तुमचं प्रारब्ध म्हणा, पण हे आहे जे सद्गुरू तत्व आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांभाळत असतं. फक्त तुमचा तेवढा विश्वास पाहिजे. अर्थात कसं आहे, आपण सामान्य लोक असतो. मोठे जे काही साधक वगैरे आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण आता मी पण एक नोकरी करणारा आहे, प्रापंचिक माणूस आहे, शेतीवाडी करतो, सर्व लोकांशी माझा संबंध येतो. आपण आपलं सगळं व्यवहार करत असताना त्या नामात लक्ष ठेवणे, त्यात मिळेल तेव्हा नामस्मरण करणे, एवढंच आपण काम करतो. बाकी आपण काही खूप पुण्यात्मा आहे, पुण्यवान आहे असा विषय नाही, कारण आपण सर्वसामान्य आहे. म्हणून म्हणजे आता आपण विचारलं म्हणून सांगतो की सगळ्यांनी एवढं जरी केलं, आपलं सर्व कार्य करता करता फक्त नामस्मरण काही वेळ जेव्हा आठवण येईल त्याची तेव्हा नामस्मरण केलं तर महाराज त्यांचं काम करत असतात. आपण आपलं काम करत राहावं. बाकी काही त्यासाठी जास्त काही करायची, मंदिरात 4 तास जाऊन बसायची, 2 तास पोथी वाचायची अशी आवश्यकता काहीही नाही. कारण धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला पळापळ आहेच. त्यामुळे सहज रीतीने जे गुरुनी सांगितलेलं आहे, जाता येता उठता बसता सर्व देव व्यापारात अखंड नामस्मरण करावे. म्हणून आपले सगळे कामं करतच राहायचे. ते करता करता आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि ते करत असलो तर असे अनुभव
हे प्रत्येकालाच येणार आहे. जो अनुभव घ्यायचा असेल तो स्वतः त्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराजांचं सांगणं आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे त्याच्यासाठी. दादा, तुम्ही आज खूप छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा